मंडळी, बिग बॉस मराठीचं हे 5वं पर्व आता अंतिम टप्प्यात आले असून या सीझनचे टॉप 5 कंटेस्टंट मिळाले. यामध्ये अनुश्री माने, विशाल कोटियान, तन्वी कोलते, राकेश बापट आणि दीपाली सैद या सदस्यांचा समावेश आहे. सध्या या पाचीच्या पाची सदस्यांचे चाहते त्यांना जबरदस्त वोटिंग करताना दिसत आहेत. अशातच बिग बॉस मराठी 5 मधील लोकप्रिय स्पर्धक आणि महाराष्ट्राचा लाडका डीपी दादा अर्थात धनंजय पवार याने बिग बॉस मराठी 6 मधील स्पर्धक अनुश्री माने हिच्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. डीपी दादाने अनुश्रीला विजयी करण्यासाठी सोशल मीडियावर एक आव्हान केलं आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय पवार थेट गेल्या वर्षातील विजेता सूरज चव्हाण याची आठवण काढत म्हणाला, गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी मला, अंकिता आणि विशेष करून सूरज चव्हाणला भरभरून प्रेम दिलं. तुमच्या याच खंबीर पाठिंब्यामुळे सूरज चव्हाण हा शो जिंकला आणि आम्ही सर्वजण टॉप 5 मध्ये पोहोचलो. आता अशीच वेळ अनुश्रीसाठी आहे. जसा सूरजला सपोर्ट केला तसाच आता अनुश्रीला भरभरून सपोर्ट करा. इन्फ्लुएन्समधील मतभेद विसरण्याची साथ या आव्हानातून धनंजयने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला देखील एकत्र येण्याची हाक दिली आहे. टीव्ही सृष्टीतील कलाकारांना त्यांच्या क्षेत्रातील सहकलाकार आणि प्रेक्षक नेहमीच पाठिंबा देतात, परंतु इन्फ्लुएन्सच्या बाबतीत हे चित्र अनेकदा विस्कळीत दिसते, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे अनुश्रीबद्दल कोणाच्या मनात काही मतभेद, राग किंवा हेवेदावे असतील तर ते आता बाजूला ठेवून एका मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची वेळ आली आहे, असं यावेळी डीपी दादाने स्पष्ट केलं आहे. तर आपल्या लाडक्या डीपी दादाने अनुश्रीला भरभरून वोट करून तिला बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती करा, असं आव्हान इन्फ्लुएन्सर सकट सगळ्यांनाच केलं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, अनुश्री माने बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.